राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। भावना गवळी ह्या आमच्या नेत्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच मी आज भावना गवळी यांची भेट घेतली। माझी आणि त्यांची सविस्तर चर्चा झाली आहे। आमची सकारात्मक चर्चा झाली आहे। येत्या 2 दिवसात त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल। राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिला आहे त्याचा आम्ही आनंद व्यक्त करतो, पण राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन सामानातून होऊ शकतं। सामानामधून त्यांच्यावर टीकाच होणार आहे। सामानामधून मुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे, उपमुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना चालवत असताना सामानाची दखल शिवसेने किंवा जनता घेते असं वाटत नाही। त्यांनी टीका करत राहावी। आम्ही 45 पेक्षा जागा सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंकू। काही गोष्टी त्यांनी माझ्या कानावर घातलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सविस्तर चर्चा झाली आहे। सर्व लोकांसमोर भावनाताई ही माझी सख्खी बहीण आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। नक्की कार्यवाही मुख्यमंत्री करतील हाच विश्वास घेऊन मी भावना गवळी यांना भेटलो आहे। आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत। लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली। माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे। त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेल्या आहेत। सकारात्मक चर्चा झालेली आहे। मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या 2 दिवसामध्ये। त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे। त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। आज रात्री किंवा 2 दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल। नाही, राजसाहेब ठाकरेंनी जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याचा आम्ही आनंदच व्यक्त करतो, परंतु मला अजून एक लक्षात आलेलं नाही की सामनामधनं राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन कसं काय होऊ शकतं। सामनामधनं त्यांच्यावर टीकाच होणार आहे, सामनामधनं मुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे, सामनामधनं उपमुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे। परंतु सामना मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना सामनाची दखल कोण महाराष्ट्रातले शिवसैनिक किंवा जनता घेते असं मला वाटत नाही। त्यांनी टीका करत राहावी। आम्ही 45 पेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंकू। मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या असतात ह्या त्यांनी माझ्या कानावर घातलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांची सविस्तर चर्चा त्यांची टेलिफोनवरनं झालेली आहे आणि स्वतः हजारो लोकांच्या समोर भावनाताई ही माझी सख्खी बहीण आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि तिच्यावर कुठचाही राजकीय अन्याय होणार नाही हे देखील साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं नक्की कार्यवाही मुख्यमंत्री महोदय करतील हाच विश्वास घेऊन मी आज ताईंना भेटलेलो आहे। नानासाहेबांच्या गाडीला जर अपघात झाला असेल तर त्यांच्या प्रकृतीची मी देखील विचारपूस करेन, परंतु त्याच्यामधनं तशी काही शंका येत असेल तर पोलीस तपास तसं करतील ना। परंतु कुठच्याही राज्यकर्त्याला कायमस्वरूपी संपवून राजकारण होत नाही आणि एवढी मॅच्युरिटी नक्की महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे। नाही, भावनाताईंनी काम केलेलं नाही, भावनाताई कार्यक्षम नाहीत असं कुठेही वक्तव्य आमच्याकडनं झालेलं नाही। त्या आमच्या नेत्या आहेत हेच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, परंतु काही अडचणीतनं हे तिकीट त्यांना मिळालं नसेल, परंतु त्यांच्या एकंदरीत चर्चेतनं त्यांचं मन किती मोठं आहे हे देखील मला बघायला मिळालेलं आहे। आणि म्हणून अशा नेत्या ज्यावेळी एखाद्या पक्षाच्याकडे असतात त्यावेळी त्यांना जतन करणं, ठेवा म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। फक्त एवढंच सांगतो की आजच्या चर्चेतनं मला देखील जाणवलेलं आहे की त्यांचं मन